आजच म्हणजे 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी पेपर क्रमांक 2मध्ये आलेल्या बुद्धिमत्तेच्या सर्व 50 प्रश्नांची माहिती आत्ता आपण पाहणार आहोत. नुसती माहितीच पाहणार नसून आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि त्याचं उत्तर तेच कसं आलेलं आहे हे सुद्धा अभ्यासणार आहोत. नमस्कार, मी महमूद मुलानी सर. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक मोफत चॅनलच्या वतीनं तुमच्यासाठी हे विश्लेषण घेऊन आलेलो आहे. इतर अनेक चॅनलमध्ये फक्त उत्तर देण्यात आलेली आहेत. आपल्याकडे मात्र ते उत्तर कसं आलं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच समजणार आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांचं समाधानसुद्धा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहेच हे मला माहीत आहे. नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. उत्तराच्या दिशेनं आपण जाऊया, प्रश्नाच्या दिशेनं आपण जाऊया. नेहमीची ही माहिती तुमच्यासमोर आहेच. पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे की आलेले प्रश्न कशा प्रकारचे होते. शक्यतो काही प्रश्न समान प्रकारचे असतात, ते मी एकत्र केलेले आहेत. काही प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा असेल तर तो वेगळ्या ठिकाणी घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सगळा भाग व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आजच्या या इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आलेले प्रश्न आणि त्यांचं उत्तर. इथं जर बघितलं आपण सुरुवातीला पेन घेणं आवश्यक असतं आणि एकदा पेन घेतला की आपण ती लिहायला सुरुवात करू शकतो. अर्थात पेनचा कलरही तेवढाच महत्त्वाचा असतो. इथं पाहिलं तर आपल्याला सुरुवातीला 297 त्याची आरशातली प्रतिमा मिळवायला सांगितलेली होती. त्यामुळे आपोआपच हे उलटं होणार होतं. 7 ते इथं आलेलं आहे, 9 ते इथं आलेलं आहे, 2 ते इथं आलेलं आहे आणि त्यामुळं 26व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्याचप्रमाणे 27व्या प्रश्नाकडे जर तुम्ही पाहिलं आता काही ठिकाणी काही गोष्टी आपल्याला लगेच लक्षात आल्या पाहिजेत की इथं या कानाजवळ सलग दिलेला आहे काळा रंग, इथं काळा रंग नाही, म्हणजे इथं ते चुकलं. इथं जर पाहिलं तर तिथं तसंच झालेलं आहे, काळा रंग इथं नाही. ही तर आकृती पूर्ण पलटीच झालेली आहे, त्यामुळे ही पण नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेला पर्याय क्रमांक 4 हा मात्र यासाठी बरोबर पर्याय ठरत होता. 27व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. इथं वेन आकृतीच्या सहाय्यानं आपल्याला दिलेले घटक जोडायचे होते. गोवा हे एक राज्य, त्रिपुरा हे वेगळं, त्यामुळं भारतामधले ही दोन्ही राज्य आहेत. त्यामुळं इथं बी पर्याय जो आहे तो 28व्या प्रश्नासाठी बरोबर होता. त्यानंतर परपोषी कवक आणि शैवाल यांच्यामध्ये मात्र अनेकांमध्ये थोडी मतभिन्नता आलेली आहे आणि या मतभिन्नतेमध्ये काही म्हणजे अर्थात मी जो स्टडी केला त्यानुसार कवकं जी आहेत ना, कवकं ती सगळीच्या सगळी कवकं ही परपोषी असतात. त्यामुळं हा जो भाग दिसतो का नाही, तर आपण जर याला म्हणलं क व के तर ही कवकं सगळी कशी आहेत, परपोषी आहेत. आणि याला जर आपण तिथं शैवाल म्हणलं असतं तर शैवाल मात्र स्वयंपोषी असतात, कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं. म्हणून मी तरी इथं 29चं उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सी ही आकृती या ठिकाणी सांगितली असते. काहींनी ही आकृती सांगितलेली आहे, परंतु कवकं परपोषी असतात. मग त्यांना तुम्ही त्याच्या गटातून बाहेर कसं काढणार असा दुसरा प्रश्न निर्माण झाला असता, म्हणून मी अशा प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अभिषेक घरातून निघताना अर्थदिशेबद्दलचा हा प्रश्न आहे आणि या प्रकारचा प्रश्न माझ्या चॅनलमध्ये मी यापूर्वी अनेक वेळा सोडवून सुद्धा घेतलेला आहे. चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, 400पेक्षा जास्त याच प्रकारचे बुद्धिमत्ता आणि गणिताचे व्हिडिओज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आता मात्र कुठे जाऊ नका, आत्ता हा प्रश्न पाहून घ्या. अभिषेक घरातून बाहेर निघाला म्हणजे आपल्याला आकृतीच काढावी लागणार आहे. अर्थात आकृती काढताना मी थोडंसं स्वातंत्र्य याचं घेतो की उत्तर दिशा आपण वरच्या दिशेनं दाखवतो आणि इकडं असते ती आपली पूर्व, ही राहिली ती दक्षिण आणि ही राहिली ती पश्चिम. याप्रमाणे दिशा तयार झाल्या. आता दिशा तयार झाल्या, आता आपण आकृती काढून घेऊयात. तो इथून निघाला, त्याचं आपण घर इथे असं समजू. घरापासून तो बाहेर पडला आणि घरातून बाहेर निघताना मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या तोंडावर समोरून पडत होती, म्हणजे त्याचं तोंड या बाजूला होतं पश्चिम दिशेला, कारण मावळती म्हणजे पश्चिम दिशा. तिकडं सूर्य आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि तो बाहेर पडला आहे. त्याच्या तोंडावरती म्हणजे सूर्य साधारणपणे इकडं आलेला आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. पश्चिमेकडं सूर्य आलेला असल्यामुळं त्याच्या तोंडावर सूर्याची किरणं पडली. तो किती अंतर गेला, तो गेला 24 मीटर. 24 मीटर अंतर जाऊन थांबला. तिथून त्याच्या उजवीकडे काटकोनात वळला, म्हणजे इथं मी उजवीकडे काटकोनात अशी आकृती दाखवतो.
वळला उजवीकडे आणि किती गेलेला आहे 21 मीटर. पुन्हा तो थांबला, डावीकडे वळून 20 मीटर गेलेला आहे. पुन्हा थांबला आणि पुन्हा काटकोनात डावीकडे वळून 21 मीटर अंतरावरती तो गेलेला आहे. इथं उत्तर आता अगदी साधी होतं. इथं तुटक रेषा काढायची होती, ते अंतर सुद्धा 20 मीटर असणार आहे. म्हणजे फायनली आपल्याला 20 अधिक 24 अशा प्रकारे उत्तर मिळत होतं 44 मीटर. पर्याय क्रमांक 1 आकृती काढून स्पष्टीकरणासहित उत्तरं देणारा हा एकमेव चॅनल आहे, त्यामुळं तुम्ही व्हिडिओज पूर्णपणे पहा. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता वगैरे शब्द वाक्य लिहिलेलं आहे. 2 अक्षरी शब्दांपेक्षा 3 अक्षरी शब्दांची संख्या कितीने जास्त अथवा कमी कमी अथवा जास्त आहे. ओके, मग आपल्याला 2 अक्षरी शब्द शोधायचे आहेत. 2 अक्षरी म्हणजे कोणकोणते? आता इथं तिसऱ्या याला आपण 3 अक्षरी म्हणणार. दिवशीला 3, अण्णांच्या 3, भेटीस 3, गेलो 2, असता 3. याप्रमाणे मी इथं लिहून घेतो. हे 5ला सोडून द्या, ह्याला घ्यायचंच नाही, मोठा होतोय. 3 इथं, पुन्हा 3 इथं, पुन्हा 3 इथं, मात्र 2. दांडीला त्यासाठी 3 येणार आहे. 2 इथं 4 आहे, हा घ्यायचा नाही. 3 2 3 3 2 3 आणि 2. आता मोजू आपण. 2 अक्षरी शब्द किती आले? तर 2 अक्षरी ठिकाणी 1 2, त्यानंतर 3 4 5 आणि 6 ठिकाणी आपल्याला 2 अक्षरी शब्द दिसत आहेत. 3 अक्षरी शब्द पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9, त्यानंतर इकडे खाली 10 11 12 13 आणि 14. 3 अक्षरी शब्द किती आले? 14 आले. कितीने जास्त आहे? 2 अक्षरी शब्दांपेक्षा 3 अक्षरी शब्दांची संख्या जास्त आली. कितीने जास्त आली? तर ती 8ने जास्त आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. जोडाक्षर किती आलेली आहेत असा प्रश्न आहे आणि जोडाक्षरांमध्ये मी रेषा ओढतोय, फक्त तुम्ही मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8, सॉरी इकडं तो डबल त होता, तो त्याला मला म्हणायचं होतं ॲक्च्युली. पुढबॅक घेऊयात, काही अडचण नाही. शाई आपल्याला ही पुसता येते आणि पुन्हा सिस्टीम किती चांगली आहे बघा, आपल्याला शाई पुसता पण येते या ठिकाणी. इथं मी काही शब्दांवर रेतरिका रेषा ओढतोय, ते सगळे जोडाक्षरं आहेत. किती झाले? इथं उरू, पुन्हा च्या, तृ, त्व हे दोन्ही, त्यानंतर उरू, जिथं अर्धर आलेला आहे तो सुद्धा घ्यायचाच, त्या ठिकाणी सोडायचं नाही. आता मोजू आपण. अक्षर एखादं राहिले का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. याप्रमाणे 18 जोडाक्षरं जी आलेली आहेत ती 18 जोडाक्षरं आलेली आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्नाच्या आकृतीबरोबर तंतोतंत जुळणारी आकृती जर बघायचं म्हणलं तर इथं तुम्ही बघा ना, हा काळा भाग उजवीकडे आहे, इथं डावीकडे, म्हणजे हे जुळत नाही. हा भाग मात्र तंतोतंत जुळतो, तर बरोबर चिकून करून टाकली मी. इथं तुम्ही मला हे का जुळत नाही, तर त्याचं कारण इथं तुम्हाला सापडतं. इथं बघा जरा नीट, 3 आणि इथलं खाली बघायचा भाग जुळत नाही. आणि इथं मात्र शेवटच्या भागामध्ये तुम्हाला वाटतं की आकृती जुळते, पुन्हा इथं खाली बघायचं, ती जुळत नाही. याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर लगेच सापडत होतं. इथंही खाली त्याप्रमाणे काळा भाग दिलेला नव्हता, इथंच फक्त तो दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर होता. काही उत्तरं लगेच सापडतात. एका वर्षी 27 डिसेंबरला सोमवार होता. आणि मग एप्रिल महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील असं म्हणलेलं होतं. यासाठी आपल्याला हे उदाहरण खरं तर सोडवणं आवश्यक आहे, कारण एप्रिलची 1 तारीख कधी येते हे आपल्याला बघायचं होतं. म्हणून आपण 1 एप्रिलपासून सुरुवात करूया. 1 एप्रिल उलटं जावं लागतं. इथं 1 एप्रिल असल्यामुळं 2 दिवस शिल्लक राहिले एप्रिलमधले, बरोबर. मे महिन्यातले दिवस राहतात शिल्लक 3, कारण तो 31चा महिना असतो. एप्रिल झाला, मे झाला, जून,
जुलै, मी फक्त शिल्लक दिवस काढतो. 7ने भागल्यानंतर राहणारे शिल्लक दिवस. मी असं गृहीत धरलं आहे की तुम्हाला या भागातलं सगळं बेसिक नॉलेज आहे. आता आपण येऊयात परत. एप्रिलचे 2 दिवस शिल्लक राहिले, मेचे 3 दिवस, जूनचे 2 दिवस राहतात, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3, नोव्हेंबरचे 2 आणि डिसेंबरचे जे त्यांनी दिले की नाही, किती तारीख दिलेली आहे? 27 डिसेंबर. म्हणजे जर आपण 7ने भाग दिला तर 7 त्रिक 21 आणि तर 6 दिवस शिल्लक राहणार होते. जर तुम्ही या सगळ्यांची बेरीज करून बघितली तर ॲक्च्युली तुम्हाला जी तारीख दिलेली आहे 27 डिसेंबर, त्या दिवशी कोणवार आहे? सोमवार आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग आपण इथं विचार करू किती दिवस होत आहेत सगळे मिळून मधले एक्स्ट्रा. 1 तारखेपासून जर विचार केला तर हे 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 5 15, 5 20 आणि 6 26. या 26ला जर आपण पुन्हा 7ने भागलं काय तर 7 त्रिक 21 आणि शिल्लक दिवस राहतात ते पुन्हा 5 दिवस शिल्लक राहत आहेत. म्हणजेच या 1 तारखेपासून या 27 डिसेंबरपर्यंत येणारा सोमवार हा 5वा दिवस असणार आहे. म्हणजे सोमवार 5वा आहे म्हणजे काय झालं? रविवार हा 4था दिवस त्याच्या अगोदरचा, शनिवार हा 3रा दिवस, बघा शनिवार हा 3रा आला, शुक्रवार हा 2रा दिवस आणि शनिवार हा 1ला दिवस. मग जर याप्रमाणे आपण वरती गेलो, रविवार, शनिवार, शुक्रवार, सॉरी इथं गुरुवार घ्यायचा होता मला ॲक्च्युली, गुरुवार हा 1ला दिवस आला. त्यामुळं इथून पुढं आपल्याला 5 दिवस शिल्लक ठेवायचे होते. 1 2 3 4 आणि 5. मग याच्या अगोदर कुठला आला असता बरं? तो आला असता बुधवार. म्हणजे बुधवारी 1 तारीख होती, 1 एप्रिल. मग जर बुधवारी 1 एप्रिल असली तर गुरुवारी आणि बुधवारी मिळून आपल्याला ते वार 2दा म्हणजे सॉरी त्या महिन्यामध्ये ते 5 वेळा आले असते. पर्याय क्रमांक 1 आणि 3 अशी ही उत्तर या ठिकाणी होती. स्पष्टीकरणासहित उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. इथं हा प्रश्न 35वा एकदम सोपा होता. या ठिकाणी जो अर्थपूर्ण शब्द तयार होत होता तो होता जलतरण. जलतरण. आणि यातील मध्यभागी आज येणाऱ्या अक्षराच्या, हे आहे मध्यभागी अक्षराच्या डावीकडील लगतचे पहिले अक्षर कोणते? तर ते अक्षर होतं ल. म्हणून पर्याय क्रमांक 1 ल हे बरोबर आहे. अशा प्रकारचे उत्तर लवकर निघत नाहीत, परंतु सुदैवानं काल उदाहरण बघितल्याच क्लिक झालं मेंदूमध्ये आणि ही सगळीच्या सगळी उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. स्पष्टीकरण पण मी देतो. विनाकारण नुसतंच हे उत्तर आहे ते उत्तर आहे असं देणं मला पटत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी गणिताची 50च्या 50 उत्तरं बघितलेली नाहीत त्यांनी कृपया याच चॅनलमध्ये जा. याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला 50 उत्तरांचा गणिताचा सुद्धा अशाच प्रकारे स्पष्टीकरण केलेला मिळणार आहे. इथं 116 मिळण्यासाठी मी 116चा विचार असा केला की 5चा घातांक 3 केला तर जवळची संख्या 125 येते. म्हणून मी इथं काय केलं होतं तर 5चा घातांक 3 केला आणि मग विचार केला की त्याच्यापासून जर 116 मिळवायचं असलं तर त्यातून 3चा वर्ग वजा करावा लागेल. म्हणजे 125 वजा 9 केल्यावर 116 मिळतं आहे. मग त्याप्रमाणे ते मिळालं. इथं तसंच केलं. मग 6चा घातांक 3 करून पाहिला, 8चा वर्ग केला, वजाबाकी केली. इथं उत्तर आपल्याला जे मिळतं आहे ते मी करून बघितलेलं आहे. ते उत्तर मिळालेलं आहे 152. कसं काय? तर तुम्ही म्हणाल तसं कसं काय? तर तुम्हाला ते सांगावं लागेल की 6चा घातांक 3 कुठं गेला पेन? तो पेन हरवला म्हणजे लवकर मला दिसत नाही. एकतर रेषा बोलल्यावर दिसला, हां इथं येतो. म्हणजे 6चा घातांक 3 म्हणजे 216 आणि 8चा वर्ग 64 राहिले ते बरोबर 152 हे उत्तर मिळते. तुम्ही इथं ते करून बघा. 7चा घातांक 3 वजा 9चा वर्ग करून बघा, तुम्हाला 262 नक्कीच मिळणार आहेत. काही अडचण नाही. मी ते करून बघितलेलं आहे. याप्रमाणे उत्तर होतं 152. पर्याय क्रमांक 4. 37वा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 8 7 5 दिसतंय आणि त्याचा जर विचार केला आपण किंवा 6 2 3चा जर विचार केला आपण तर 47 मिळणं काय फार अवघड काम नव्हतं.
इथंही तसंच होतं. काय करायचं होतं, गुणाकार करायचा होता. 8 गुणिले 7 गुणिले 5. तर हा जो गुणाकार आहे तो किती मिळाला असता, 280. मग मी विचार केला 300 कसं मिळेल बरं, तर याच्यामध्येच पुन्हा 8, याच्यामध्येच पुन्हा 7 आणि याच्यामध्येच पुन्हा 5 जर मिळवले तर 300 मिळत होते बरोबर. मग इथंही तेच करून पाहिलं, इथंही तेच मिळालं. मग इथं का नको करायला, इथंही तेच करून पाहिलं. तर 9 चोक 36, 36 गुणिले 1 म्हणजे 36च. त्याच्यामध्ये 1, त्याच्यामध्ये 9, त्याच्यामध्ये जर 4 मिळवला तर आपल्याला उत्तर मिळत होते 50. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर सोडवून दाखवलेलं आहे, मिळालेलं आहे ते 50. पर्याय क्रमांक 2. कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 38. वरील अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत शेवटून 17व्या स्थानी. आता इथं आपण थोडंसं ते दिलंय ते लगेच लिहूनच घेऊयात. उलट्या क्रमाने लिहायची म्हणजे काय करायचं, इथं लिहायची ते उलट्या क्रमाने, म्हणजे मी शेवटी ये लिहितो. म्हणजे इथं शेवटी कोण येणार आहे, वाय येणार आहे. मी सगळं लिहिलेलं नाही, मुद्दाम सुरुवात शेवट लिहिला आहे. म्हणजे आता आपण दिला असता तो नंबर याला 1 आणि याला आला असता तो 25वा नंबर. काय सांगितलं त्यांनी, मग नवीन अक्षरमालेत शेवटून 17व्या स्थानी. आता शेवटून 17वं जर कोणी घ्यायचं असलं ना, तर इथं पण तुम्ही जर मोजलं तर इकडून ते 17वं असणार आहे. म्हणजे 17वं म्हणजे कुठं, तर तो असणार आहे क्यू. म्हणजे इथं कुठंतरी तो क्यू आला, कितव्या नंबरला, 17व्या नंबरला तो क्यू आलेला आहे. शेवटून 17व्या स्थानी अक्षराच्या लगत उजवीकडे, म्हणजे या बाजूला मी बाण दाखवला आहे, कोणते अक्षर येईल, तर त्याच्या अगोदर पी येणार आहे. क्यूच्या अगोदर 100% पीच असतो. आर येऊ शकणार नाही, कारण तो आर या बाजूला असणार आहे उलटं लिहिल्यामुळं. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 पी हे बरोबर उत्तर या ठिकाणी आहे. असं लॉजिकली विद्यार्थ्यांना समजून सांगितलं म्हणजे विद्यार्थी आनंदी होतात, त्यांच्या मनामध्ये हे संभ्रम राहत नाही आणि ते समाधान पावतात की आपल्याला याचं उत्तर असं कसं आलं हे समजलं. अन्यथा नुसती उत्तरं दिली तर काहीच उपयोग होत नाही. म्हणून मी उशीर करतो, परंतु उत्तरासहित एक्सप्लेनेशनसहित माझे व्हिडिओ मी तयार करतो. वरील अक्षरमालेत पहिला, तिसरा आणि 5वा गट घ्यायचा आहे, म्हणजे ABCDE. तिसरा गट होता KLMNO आणि शेवटचा गट होता UVWX आणि Y. याला नंबर दिले तर 1 2 3 4 5 6. इथं मी डायरेक्ट 10 लिहितो, 11 लिहितो आणि इथं 15 लिहितो. मी सगळे नंबर लिहायची गरज नाही, मधले नंबर आपल्याला काढता येतात. आता इथं म्हटलं होतं त्यांनी फ्रेंड, त्याच्या विरुद्धार्थी शब्द असतो, काय शब्द असतो त्याच्या विरुद्धार्थी, तो असतो एनिमी. आणि मग जर एनिमी शब्द तुम्हाला पाहिजे असला तर तुम्हाला इथं घ्यावं लागेल 5 9 5 8 आणि 15. कारण नवीन अक्षरमालेनुसार ई आहे 5 नंबरला, एन आहे 9 नंबरला, पुन्हा ई आहे 5 नंबरला, यम आहे 8 नंबरला आणि वाय आहे 15 नंबरला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 5 9 5 8 15 हा बरोबर आलेला आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे मी फारसे काही व्हिडिओ टाकत नाही, एक तर टाकतो व्हिडिओ ते स्पष्टीकरणासह टाकतो आणि विद्यार्थ्यांचं समाधान होणं हे आपल्या चॅनलचं खरं तर वैशिष्ट्य आहे. मागच्या वर्षी जो व्हिडिओ मी याच प्रकारचा टाकलेला होता गणित विषयासाठीचा, तो आत्तापर्यंत 20-25 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला, कारण त्यांना स्पष्टीकरणाची आवश्यकता होती. नुसती उत्तरं ढगात गोळ्या मारून कुणीही देऊ शकतं, परंतु स्पष्टीकरण देणं त्यासाठी जिगर लागते आणि ते आपण या ठिकाणी उपयोगाला आणतो. फळझाडांसाठी जैविक खते वापरतात. म्हणजे आता इथं काही वाक्यांचे अर्थ आपण शोधणार आहोत, ते असे आहेत. हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. जैविक खतामुळे उत्पादन वाढते, हे सुद्धा पॉझिटिव्ह वाक्य आहे. जैविक खतांशिवाय झाडाला फळे येत नाहीत, हे निगेटिव्ह वाक्य असल्यामुळं हे 100% चूकच असतं. कारण दोन्ही पॉझिटिव्ह वाक्य असतील तर त्यांचं उत्तर निगेटिव्ह वाक्य येऊ शकत नाही. म्हणजे बी हे चूक आहे. म्हणजे इथं बी अनुमान अचूक, हे चुकलं. आणि पुढं पर्यायाकडे जाऊ आपण. जैविक खतांमुळे फलधारणा जास्त होते, हे सुद्धा पॉझिटिव्ह वाक्य आहे आणि हे बरोबर आहे. कारण फलधारणा जास्त झाली म्हणजे उत्पादन जास्त होणार आहे आणि म्हणून फळझाडांसाठी खतं वापरतात. म्हणजे ए हे पॉझिटिव्ह वाक्य अगदी बरोबर आहे. म्हणजे ए हे अनुमान अचूक आहे. परंतु बी अचूक आहे का, नाही.
म्हणून हा दुसरा पर्याय पण संपला आणि हा तिसरा पर्याय पण संपला. उत्तर राहतं ते फक्त एकच. ए हे अनुमान अचूक आहे. पर्याय क्रमांक 4. स्पष्टीकरणासह यावेळी मी बोलणारच नाही अजिबात. नसेल एखादं तर मी स्किप करणार आहे, सांगणार आहे त्याच्याबद्दल, परंतु ढगात गोळ्या मारणार नाही. इथं आकृती पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही अशाच प्रकारे आकृती काढली असती तर तुम्हाला मी आकृती सॉरी इकडं माझ्याकडं लिहितोय मी पेनच्या साह्यानं आणि ते असं या ठिकाणी तुम्हाला मिळालं असतं. पूर्ण जर आकृती तुम्ही करायची झाली तर तुम्हाला पर्याय क्रमांक कुठे गेला तो 4 नंबरचा पर्याय मला हवा होता. 4 नंबरचा पर्याय तुम्ही इथं ठेवून द्या. तुमची ती आकृती पूर्ण 100% पूर्ण होणार आहे. काही काळजी नाही, होते ती पूर्ण. चौथा पर्याय त्याला दिलेला होता. इथं 420 462 मी थोडंसं बाजूला लिहून घेतो म्हणजे मला सांगता येईल. 420 462 506 554 600 650 आणि 702. इथं जर बघितलं आपण तर इथं अधिक 42 आहे, अधिक 44 आहे. मग 42 आणि 44 वाढवल्यानंतर इथं किती वाढले पाहिजेत? 46 वाढले पाहिजेत. इथं किती वाढले पाहिजेत? 48. इथं किती वाढले पाहिजेत? 50. इथं बरोबर वाढलेत ते बघा. आणि इथं किती वाढले पाहिजेत? 52. इथंही ते बरोबर वाढलेले आहेत. पण आता पण आला मध्येच. 506 आणि 46 यांची जर बेरीज केली असती तर ती 52 येणं गरजेचं होतं. आणि जर ती 552 आली असती तर पुढं 48 मिळून 600 पण मिळालं असतं. म्हणजे इथं तुम्हाला जे चुकीचं पद ओळखायचं होतं ते किती होतं? 554 होतं. पर्याय क्रमांक 2. 554च्या ऐवजी 552 असतं तर ही मालिका अचूक झाली असती. म्हणून 554 चुकीचं आहे. विज्ञानाचा हा प्रश्न होता. पंडुरोग हा लोहाच्या कमतरतेमुळे होतो. इथं आपल्याला कमतरता माहिती असणं गरजेचं आहे. गलगंड हा होण्याचं कारण आहे आयोडीनची कमतरता. म्हणून 43चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आयोडीन होतं. कारणासहित सांगितलेलं आहे. इथं 16 कादंबरी, कविता संग्रह म्हणजे साहित्य आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो त्याचा हा प्रश्न होता. गीता पुष्पांचा फुलोरा या कविता संग्रहाचे लेखक माधव विचारे आहेत. उसाच्या कविता लिहिणारे जे काही कवी आहेत ते आहेत डॉक्टर कैलास दौंड. अर्थात खरं सांगायला काय हरकत आहे तेव्हा, म्हणजे माझाही काय फार मराठीचा अभ्यास नाही, परंतु उत्तर शोधायचे म्हटल्यावर मी गुगलच्या माध्यमातून ते उत्तर शोधलेलं आहे. मला काय हे खरं तर माहीत नव्हतं, प्रामाणिकपणे मी ते मान्य करतो, परंतु गुगलकडून मी ते उत्तर मिळवलेलं आहे. अर्थात सगळ्याच गोष्टी काय आपल्याला माहिती असतात असं नाही. 100% कोणीही सर्वज्ञानी नाही. नसलं तर हरकत नाही, तुम्ही मिळवा ना ते ज्ञान. ज्ञान नाही म्हणून गप बसण्यापेक्षा ते मिळवणं फार महत्त्वाचं आहे. इथं काय केलं आहे त्यांनी? इथं काय केलं आहे पहा. सगळ्यात वरचा त्रिकोण खाली आणला आणि सगळ्यात खालची ही आकृती वर नेली. मधली आकृती आहे तशीच राहिलेली आहे. त्यामुळं इथं सुद्धा आपलं काय होणार आहे? मधली आकृती आहे तशीच राहणार आहे. हा जो काही मुकुट आहे तो खाली येणार आहे आणि हा जो काही भरलेला आयत आहे तो वर जाणार आहे. मग आयत वर गेलाय आणि मुकुट आहे तसा खाली आलाय असं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळं आकृती क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. येई 92F जे किती प्रामाणिकपणे सांगतो की याचं अजून मला डिकोडिंग मिळालेलं नाही, त्यामुळे मी याचं उत्तर ढगात गोळ्या मारून काही सांगणार नाही. माझं डिकोडिंग झाल्यानंतर मी सांगेल, मला समजल्यावर मी सांगेल. त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. राहिलेले प्रश्न म्हणून मी प्रश्न क्रमांक 46 47 हे 2 प्रश्न मी नंतर घेणार आहे, काळजी नसावी. 48व्या प्रश्नामध्ये बघा विचारलेलं आहे ई अक्षराच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार आहे. मग ईच्या शेजारी कोण आहे ते लिहून घेऊयात आपण. ईच्या शेजारी तुम्हाला दिसतंय बी दिसतंय, सी दिसतंय. इथं बी आहे, इथं सी आहे ईच्या शेजारी. इथं ए आणि डी सुद्धा बघा ईच्या शेजारीच आहेत. मग राहिलं कोण शिल्लक? एफ राहिला आणि तो इथं राहिला बघा बरोबर एफ. म्हणून ईच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असणार आहे? एफ असणार आहे. हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. 9 2 1 याच्यापासून 13 मिळवायचे. 5 4 3 यापासून 31 मिळवायचे. कसं मिळवायचं त्यासाठी मी पुन्हा पाहिल्यावर थोडं क्लिक झालं म्हणून म्हणतो मी. काय म्हणजे फार हुशार असातला भाग नसतोच तो, परंतु 9 गुणिले 1 बरोबर 9 आणि याच्यामध्ये मी काय केलं तर 2चा वर्ग मिळवला म्हणजे काय झालं असतं 9 अधिक 4 बरोबर 13 मिळाला. इथंही तसंच केलं होतं मी. 5 गुणिले 3 केलं
तर 15 मिळालं आणि याच्यामध्ये 4चा वर्ग मिळवला किती 16 तर आला असतं 31. म्हणजे इथंही ते मिळतं इथंही तेच मिळतंय. तोच नेहमी इथं लावला 6 गुणिले 8 म्हणजे 48 आणि याच्यामध्ये 7चा वर्ग काय केला आपण 49 मिळवला तर उत्तर आपलं मिळालं 97. पर्याय क्रमांक 1 स्पष्टीकरणासहित उत्तर आणि विद्यार्थ्यांचं समाधान हेच आपल्या चॅनलचं ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 46 47 ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे इथंही मी 5चे गट करून बघितले, 4चे गट करून बघितले, 6चे गट करून बघितले, परंतु यातही मला संदिग्धता वाटलेली आहे. अद्यापपर्यंत डिकोडिंग झालेलं नाही. राहू द्या, काय अडचण नाही. म्हणजे किमान एखाद दुसरे प्रश्न तरी असे राहिलेच पाहिजेत ना. सर्वज्ञानी सर्व उत्तरं द्यायला कुणाला शक्य नाही आणि काही उत्तर देतात लोक. मलाही जमलं असतं की काहीतरी ढगात गोळी मारून द्यायला, परंतु मला ते मनाला पटत नाही. विद्यार्थ्यांची फसवणूक कुठल्याही प्रकारे आत्तापर्यंत गेल्या 28 वर्षात मी केलेली नाही. मग इथून पुढं तरी राहिलेले आणखी 7 वर्षांसाठी मी कशाला फसवणूक करणं गरजेचं आहे. इथं मात्र काय केलं होतं मी की 5-5 6-6चे गट तयार करून घेतले. हा एक गट झाला, पुन्हा हा दुसरा गट झाला आणि हा 1 2 3 4 5 6 हा तिसरा गट झाला. 1 2 3 4 5 6 आणखी इथं एक गट झाला. या गटांमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या गटाच्या बरोबर अपोजिट इथून इथं बघा याप्रमाणे कुठं गेलं नाही. पहिल्याचे माझे गटच करायचे पाहावे लागतील मला. पुन्हा थांबा 1 मिनिट, मी सोडवले ते सांगतो. मी जे गट केलेले होते ते माझ्याकडे बघू द्या मला. 1 2 3 4 5 6 हां ठीक आहे, आलं लक्षात. 6चे गट बरोबर केलेले होते मी. इथं एक पहिला गट संपला, मात्र दुसरा गट सुरू होताना तो इथून सुरू झालेला आहे. हे इथं घेतलंय, हे इथं घेतलंय आणि मग राहिलेले हे 4 उचलून आहे तसे इथं घेतलेले आहेत. इथं तसंच होईल. मग ज्यावेळेला आपण 1 2 3 4 5 6 करू, इथं उभी रेषा ओढू, तेव्हा इथं शेवटी कोण येईल बरं? मग शेवटी इथं येईल तो चौकोन आणि तिथून पुढं पुन्हा त्रिकोण चौकोन हे पहिले दोघं घेतले, पुन्हा स्टार अर्धवर्तुळ गोल आणि गोलाच्या नंतर येतो त्रिकोण, तो बरोबर घेतलेला आहे. म्हणून इथं कोण येणार होता? तो प्रश्नचिन्हाच्या जागी त्रिकोण. इथं आपला दुसरा 6चा गट संपला, त्यानंतरचा 6चा गट इथं संपणार आहे. इथंही पुन्हा बघायचं, हे पहिले दोघं पुन्हा इथं आलेच आहेत तसे, हे शेवटचे दोघं इथं आले. मग पुन्हा हे राहिलेले सगळे घेतले क्रमाने, तर याच्यानंतर पुन्हा इथं चौकोनच येतो. म्हणून चौकोन त्रिकोण चौकोन अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला बरोबर मिळत आहे. प्रश्न क्रमांक 52साठी मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला आणि त्यानंतर मला त्याच्यामधून लक्षात असं आलं की 8 8 9 6 6 लिहून दाखवतो मी. थोडंसं पुन्हा लिहिल्यावर आणखी क्लिअर होईल. 8 8 9 6 6 प्रश्नचिन्ह 9 9 प्रश्नचिन्ह 3 3 6. पुन्हा मला असं दिसलं की इथं जे आहे 8 8 9 6 6 तेच इथं दिसतंय, म्हणून मी इथं उभी रेषा मारली आणि ह्याच्या खालीच हे लिहिलं 8 8 9 6 6. आश्चर्याने मला इथं 3 मिळाल्यावर पुन्हा 9 9च मिळालं, इथं 8 मिळालं होतं, पुन्हा 3 3 मिळालं आणि इथं प्रश्नचिन्ह मिळालं. इथं माझा दुसरा गट संपला आणि पुन्हा 8च होतं, म्हणून मी ते खाली घेतलं आणि इथं मग माझ्या लक्षात असं आलं की पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी 3, दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी 8 आणि तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी 6 असं उत्तर या ठिकाणी दिसतंय. 3 8 6 म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी बरोबर आलेला आहे. सांकेतिक भाषेमध्ये वानर 57 84, सागर 24 67, गायन 96 45 लिहिल्यानंतर कमतरता हा शब्द मला कुठेही सापडला नाही, कारण वरती कुठेही तुम्हाला क दिलेला नाही, वरती कुठेही तुम्हाला म दिलेला नाही. बरोबर आहे का? बघा ना जरास, वरती कुठेही तुम्हाला त दिलेला नाही. मग जर एवढे एका शब्दातले 4 अक्षरं दिलेली नसतील, फक्त र दिलाय आणि रची किंमत माझी 7 आलेली आहे. कारण काय होतं की इथं वानर मध्ये 7 होता आणि सागर त्याच्यामध्ये सुद्धा 7च होता, म्हणून रची किंमत 7 आली होती माझी. म्हणून नुसत्या र वरून सुतावरून स्वर्ग गाठणे शक्य नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर खरोखरच जर काढायचं असलं तर एवढ्या माहितीवरनं ते निघेल असं मला वाटत नाही.
बघूया, आपण परीक्षा परिषदेनंतर याच्याबद्दलचा मेल पाठवणार आहोत. मात्र हे जे पुढचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर निघत होतं, कारण मी जेव्हा हे आणखी पुढं डिकोड केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जो 4 आहे त्याचा उच्चार ॲक्च्युली त्यांनी आ म्हणून केलेला आहे, की आज आपण आपल्या मराठीमध्ये काना असं म्हणतो, तो केलेला आहे. 5चा उल्लेख न म्हणून झालेला आहे. जेव्हा हे आपण शोधलं तेव्हा लक्षात आलं की 7 बरोबर र आहे इकडं लिहिलेलं, आणि 8 बरोबर व आहे, 6 बरोबर ग आहे. हे सगळं डिकोडिंग केल्यानंतर मिळालं. 9 बरोबर य आहे आणि स बरोबर 2 आहे. यामध्ये तुम्हाला क कुठं दिसत नाही. मी देतानाच काय दिलंय वेगळं, विचारताना काय वेगळं विचारलंय, असा बावळटपणा होऊ शकतो. असू द्या, ते करणारे लोक काय असतात. ग र य इथं मिळत होतं, याला काही फार अर्थ नाही. इथं स आणि ग मिळत होतं, यालाही काय फार अर्थ नाही. 842 मध्ये मात्र जर तुम्ही 8, 4 आणि 2 नीट लिहिलं तर तुम्हाला तिथं वास असं मिळत होतं. त्यामुळे 2 हा पर्याय बरोबर होता. आणि इथंही तुम्हाला गाव रान असा शब्द मिळत होता, म्हणून 4 पर्याय सुद्धा बरोबर होता. पर्याय 2 आणि पर्याय 4 असे 2 अचूक पर्याय या ठिकाणी वरती माहिती मी जी डिकोड केलेली आहे त्यानुसार मिळालेली आहे. कारण 6 म्हणजे ग होता, त्याला काना दिला, गाव रा न असा शब्द बरोबर त्या ठिकाणी मिळतोय. मात्र 53चं काय खरं नाही बरं का. सांकेतिक भाषेत 34 मिळत होतं, त्याला 19 म्हणलं, 16ला 13 म्हणलं. हे कसं झालं, थोडंसं पाहिल्यावर असं लक्षात आलं की 34मधला 34चं काय केलं त्यांनी, 3 गुणिले 4 केले, म्हणजे किती मिळाले, 12 मिळाले. या 12मध्येच 3 मिळवले, 12मध्ये 4 मिळवले, म्हणजे सगळे मिळून झाले 19. तसंच इकडं 16मध्ये पण झालं. 16पासून 1 गुणिले 6 केल्यावर 6 मिळतात. त्याच्यामध्ये 6 आणि त्याच्यामध्ये 1 जर मिळवला तर 13 मिळतात. म्हणजे हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. 92चं तुम्ही करून बघा, ते येणारच आहे. 76साठी मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतोय. 7 गुणिले 6 करायचे होते, मिळाले असते ते 42. याच्यामध्ये 7 मिळवले, याच्यामध्ये 6 मिळवले, तर उत्तर मिळत होतं 55. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 55 हे असं येतंय हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. अनेक जणांनी नुसतं 55 सांगितलंय, कसं ते सांगितलेलं नाही. इथं दिलेल्या सिरीजमध्ये प्रश्नचिन्ह जागी काय येईल, त्याप्रमाणे 99, 98, 97 मी सिरीज जरा लांब लांब लिहून घेतो, म्हणजे आपल्याला लिहायला समजायला सोपं जातं. म्हणून पण सुरुवातीला मी इथं काय केलं की एकेकाच्या फरकाने जर बघत गेलं तर तिथं -1, -1, -2, -3, -4, -3, -6, -11 असे फरक मला मिळाले, परंतु ते योग्य दिसत नव्हते. मग मी एकाड एक फरक घ्यायला सुरुवात केली. तर एकाड एक फरक घेतल्यानंतर मला 99 पासून 97 मिळताना -2 करावे लागले, 98 पासून 95 घेताना -3 करावे लागले, 97 पासून 92 घेताना -5 करावे लागले, 95 पासून 88 घेताना -7 करावे लागले, आणि 92 पासून 81 घेताना -9 करावे लागले, नाही -11 करावे लागले. मी लिहिले ॲक्च्युली, माझ्याकडे ते लिहिलेलं असतं सगळं. किती करावे लागले होते मला, पुन्हा इकडे येऊयात. 92 पासून मला 81 मिळण्यासाठी -11, आता तुम्ही लक्षात आलं असेल, 2, 3, 5, 7, 11 या संख्या आपल्याला काहीतरी दर्शवत आहेत. तसंच 88 पासून 75 मिळवण्यासाठी मला -13 करावे लागले, 81 पासून 64 साठी मला -17 करावे लागले. आणि मग जर पुढं विचार मी करायचं झालं तर 75 पासून मला पुढची संख्या मिळवण्यासाठी -19 करावे लागतील, कारण इथं तुम्ही मूळ संख्या वजा करायच्या आहेत. मग जर 75 मधून तुम्ही 19 वजा केले तर तुम्हाला मिळालं असतं 56, आणि 56 आहे पर्याय क्रमांक 2 म्हणून. ही अशी उत्तर काढावी लागतात, विचार करावा लागतो, सश्यासारख्या उड्या माराव्या लागतात, मगच ती उत्तरं निघतात. इथं काय झालं, पुन्हा वर्तुळ त्यामध्ये चिन्ह दिलेली आहेत, त्यानुसार अगोदर गोलाची कंडिशन बघा. गोल जो इथं होता तो डावीकडे सरकला, पुन्हा डावीकडे सरकला, म्हणजे तो इथं आला पाहिजे. हा गोल बरोबर आलेला आहे, हाही गोल बरोबर आलेला आहे, आणि हाही गोल बरोबर आलेला आहे. हा गोल काय बरोबर वाटत नाही, पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे.
आता विचार करा या रेषांचा, या ज्या 6 रेषा आहेत, 7 रेषा आहेत, तो पट्टा उजवीकडे गेला, तो पुन्हा खाली आला आहे, म्हणजे तो डावीकडे आला पाहिजे. तो पट्टा जो आहे तो इथं बरोबर आलेला आहे, इथं तेवढा बरोबर वाटत नाही, इथं तर संपलाच विषय, इथंही तो बरोबर वाटतोय सध्या. अजून विचार करू आपण पुढं. हा जो आतला काढलेला एक भाग आहे असा, हा भाग इथं आला, परत उजवीकडे वर्तुळ म्हणजे घड्याळाच्या काठाच्या दिशेने फिरला, मग तो इथं आलेला आहे. आणि तो कुठं आला पाहिजे ना, आता तो इथं आलेला आहे, तो 4मध्ये बरोबर आलेला आहे. 2मध्येचा विषय संपलेला आहे 2चा, त्यामुळे त्यात परत बघायचंच नाही. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की तिन्ही ठिकाणी तो इथं बरोबर आला, म्हणजे आपलं जे उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर होतं. 57चं उत्तर 4 आहे. 58साठी आणि 49साठी मी मुद्दाम इथं डायरेक्ट दोन्ही प्रश्न एकाच वेळेला घेतलेले आहेत. त्यामध्ये YSV याचे जर तुम्ही नंबर लिहिले तर 25, एसचा नंबर 19 आणि व्हीचा नंबर 22. हे नंबर आपल्याला कुठून मिळाले ते मगाशी आपल्याला होती का नाही सिरीज, त्यानुसार यश 19, पुन्हा एम मिळाला 13 आणि पी मिळाला 16. परत आकडे टाकून घ्यायचे आणि मग बघायचं काय होतं ते. 13, जीचा नंबर 7 आणि याचा नंबर 10. म्हणजे इथं असं झालं पहा, 25, 19 म्हणजे अगोदर -6 केले आणि नंतर +3 केले. सगळीकडे तसंच झाले. मग हाच पॅटर्न कुठं शिल्लक राहिलेला चालू दिसतोय आपल्याला, तो बघायचा. नंबर टाकायचे. जीसाठी 7, 1 आणि 4. इथं +6 झाले सुरुवातीला आणि मग -6 झाले आणि +3 झाले, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे इथंही उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. बाकीच्या पर्यायांमध्ये -6 आणि +1 मिळत नाही. हे मी करून बघितलेले, तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघा. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. ACFJO इथं जर तुम्ही बघितलं तर मी तर तुम्हाला हिंट देणार आहे. त्रिकोणी संख्या, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे आत्तापर्यंत. त्रिकोणी संख्या कोणत्या? 1, 3, नंतर 6, 10, 15 आणि त्या पुढची त्रिकोणी संख्या असते 21 आणि 21व्या नंबरवरती असतो U, म्हणून पर्याय क्रमांक 3 U हे उत्तर बरोबर आहे. 60व्या प्रश्नासाठी नक्की किती पृष्ठभाग होते? हे उत्तर होतं 24. तुम्ही म्हणाल सर डायरेक्ट उत्तर दिलं आहे का? तसं नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बऱ्याच जणांचं उत्तर 22 वगैरे आलेलं आहे, ते चुकलं आहे. मी उत्तर सांगतोय 24. कसं ते मी स्पष्ट करून सांगतो. वरचे किती आणि खालचे किती, मी असे त्याचे भाग करून घेतलेत. नंतर उजवीकडचे किती पृष्ठभाग आणि डावीकडचे पृष्ठभाग किती, उजवीकडून पाहिल्यावर दिसणारे आणि डावीकडून पाहिल्यावर दिसणारे किती, पलीकडून पाहिल्यावर किती दिसतात आणि अलीकडून म्हणजे आपल्या बाजूने पाहिल्यावर किती दिसतात. अलीकडून लगेच समजतात, काय वेळ लागतो, फक्त पलीकडची इमेजिन करावे लागतात. आणि अजून एक प्रकार इथं पहा, मध्ये लिहितो मी मुद्दाम तो, तिरके पण आहेत. काही तिरके काही जणांना समजलेच नाहीत, त्यामुळं घोटाळा झालेला आहे. वरचे पृष्ठभाग आहेत 6. कुठे आहेत 6 बघू आपण, त्याला नंबर लिहूयात. 1, 2, 3, हा 4, हा एक 5 आणि हा एक 6. लिहिले का नंबर मी 6. आता खालचे मोजूयात. मी इथं बाण दाखवतो. हा एक खालचा आहे, हा एक खालचा आहे आणि हा एक खालचा आहे. म्हणजे खालचे किती आहेत? 3 आहेत. उजवीकडचे जर बघितले तर उजवीकडून दिसणारे, हा एक मी रेषा ओढली, हा 2, हा 3, त्यानंतर हा 4, हा 5, याप्रमाणे उजवीकडून दिसणारे 5, डावीकडून दिसणारे याचप्रमाणे 5 आहेत. वेगळं काय लिहायची गरज नाही. पलीकडे असणारे पृष्ठभाग जर बघितले का नाही आपण पलीकडून, तर फक्त पलीकडे एकच अखंड पृष्ठभाग आहे. तसं का? कारण हा जो ठोकळा आहे तो पलीकडे चिटकलेला आहे पार इथं, त्यामुळे पलीकडचा फक्त एकच अखंड पृष्ठभाग आहे. अलीकडून मात्र हा अखंड एक आहे पूर्ण मोठाच्या मोठा. कुठला? हा दिसतोय का तुम्हाला? हा असा या शेपमधला हा आहे आणि त्याच्याबरोबर हा सुद्धा बघा ना अलीकडून दिसतोय, म्हणजे अलीकडचे झाले 2. आणि तिरके, आता इथं पहा थोडंसं, हा एक तिरका आहे आणि हा एक तिरका आहे, म्हणजे हे तिरके झाले 2. आणि आता करा ना बेरीज, किती येते बेरीज? ती येते 24. ह्या आकृतीत पोस्टमार्टम करून दाखवावं लागतं, तेव्हा विद्यार्थ्यांना समजतं. 60वा प्रश्न झाला. 61व्या प्रश्नासाठी घड्याळाचे चित्र मी काढलेली आहेत आणि त्याप्रमाणे घड्याळाचे चित्र काढल्यावर माझ्या लक्षात आलं की 4:50 पार 180चा कोन होतोय जवळजवळ.
आणि तसंच 8:10 सुद्धा फार जवळजवळ 180चा कोन होतो आहे. त्यामुळं शिल्लक राहिलेली जी उत्तर होती त्याची आकृत्या काढून बघितल्या. 7:10 असतील आणि 5:50 असतील. या दोन्ही ठिकाणी 155चा कोन व्हायला दोन्ही काटे व्यवस्थित मापात आलेले आहेत. इथं तुम्हाला लपलेली आकृती शोधायची होती आणि इथं पर्याय क्रमांक 3मध्ये ती लपलेली आकृती आपल्याला आहे. बघा, लावून बघा त्या ठिकाणी तुम्ही, काही अडचण नाही. 63व्या प्रश्नासाठी 4 प्रश्नचिन्ह दिलेली आहेत आणि कॉमा पण दिलेला आहे. कॉमा दिल्यामुळं काम सोपं झालं. इथं जर तुम्ही बघितलं तर परफेक्टली उलटा क्रम दिलेला आहे. मी असं जर रेषा ओढल्या ना तर त्या बरोबर पुढच्या आकृतीकडे जात आहेत. बरोबर उलटा क्रम त्यांनी केलेला असल्यामुळं तुम्हाला काहीच समजायला अडचण नाही की पहिला जो येणार आहे तो त्रिकोण, भरलेला त्रिकोण आहे तो, अर्थात मी काय फार भरवत बसणार नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी काय येईल, मग दुसऱ्या ठिकाणी येणार आहे चौकोन. मग सुरुवात त्रिकोणाने झाली, दुसरा चौकोनच आहे, अशी एकमेव पर्याय आहे 4 नंबरचा पर्याय. पुढं तुम्ही ते नंतर बघत बसा. तिथून पुढं पुन्हा त्यांनी उलटं केलेलं आहे आणि तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पर्याय क्रमांक 4 आहे. हा प्रश्न अगदीच रिसेंटली कुठल्या तरी एका पेपरमध्ये मी पाहिलेला आहे बरं का. सेम हाच प्रश्न होता. NMMS स्कॉलरशिप, त्यानंतर पोलीस भरती यासारख्या अनेक बुद्धिमत्तेच्या प्रश्नांशी मी रिलेटेड आहे. त्यामुळं हा प्रश्न मी आता रिसेंटली पाहिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर फार वेळ न घालवता पर्याय क्रमांक 2 म्हणून मी देऊन मोकळा होणार आहे, वेळ घालवणार नाही. 65व्या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अचूक होतं. तुम्ही आकृतीची घडी घालून उघडून बघू शकता, काही अडचण नाही. मुलींच्या रांगेमध्ये मुग्धा डावीकडून 12वी आहे, श्रेया उजवीकडून 18वी आहे. त्या दोघींच्या दरम्यान 5 मुली आहेत. तर रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा, इथं मात्र अनेक जणांचं उत्तर हुकलेलं आहे. हे उत्तर होतं पहिलं आणि तिसरं, 18 आणि 12. तुम्ही म्हणाल कसं सांगा की, मग सांगतो, जरा थांबा ना, थोडं थांबणं गरजेचं आहे. बराच वेळ बोलल्यामुळं मला पाणी प्यावं लागतं. ओके, याचं उत्तर सविस्तरपणे देणं गरजेचं आहे. कारण अर्थात जो वरचा भाग आहे तो सोपा लगेच समजतो. 18 कसं आलं मी सांगतो. पहा, ही पहिल्या नंबरची मुलगी आणि ही 12व्या नंबरची मुलगी. कोण? आपली ती मुग्धा. उजवीकडनं नंबर दिलेला होता. उजवीकडून पहिल्या नंबरची मुलगी कोणीही असू द्या. उजवीकडून 18व्या क्रमांकावर कोण आहे? श्रेया. कुठे गेली ती? हां, ती श्रेया. मग असं जर असलं तर या दोघींच्या मध्ये आणखी 5 मुली उभा आहेत. मग 1 2 3 4 आणि 5 रेषा काढल्या. आता सगळ्या मिळून मुली किती झाल्या बघा बरं का. एकूण मुलींची संख्या आपल्याला काढायची आहे. त्या 12, मुग्धासहित 12, ह्या मधल्या 5 आणि श्रेयासहित 18 झाल्या ना 35 मुली. आणि मग 35 मुलींमध्ये मध्यभागी कितवा नंबर येणार आहे? तर तो येणार आहे, सॉरी माझा, हां बरोबर की 18वा क्रमांक हा मध्यभागी येणार आहे. इकडं 17 तिकडं 17 आणि मध्यभागी 18 नंबरचा जी मुलगी आहे ती येणार आहे. म्हणजे पहिलं उत्तर जे आहे 18 कसं आलं ते मी तुम्हाला समजून सांगितलं. त्यासाठी वर आकृती काढली होती. आता मी खाली आकृती काढणार आहे पुन्हा एकदा. इथं 1 नंबरची मुलगी, इथून आपण थेट गेलो ते 12 नंबरच्या मुलीजवळ. इथं आहे ती मुग्धा. आता गडबड अशी आहे की इकडे 1 नंबरची मुलगी इथं जवळच आहे आणि इथून कलर बदलतो मी थोडासा. इथून म्हणल्यावर तुम्हाला ते दिसण्यासाठी मी बदलतो कलर. इथून जर आपण उलट्या दिशेने आलो तर उलट्या दिशेने 18वा नंबर. इथं कोण आहे? श्रेया आहे. यांच्यामध्ये पुन्हा 1 2 3 4 आणि 5 मुली उभा आहेत. आता किती मुली आहेत याचा हिशोब जर करायचा झाला तर तो हिशोब असा करायचा. बघा हिशोब असा करायचा आहे आपल्याला. इथं मुली सगळ्यांची संख्या काढायची आहे आणि ती संख्या चुकायला नको म्हणून आता मी इथं असं लिहितो बघा. इथून पुढं किती मुली शिल्लक राहिल्या एवढ्या ते आपल्याला आणखी मोजाव्या लागतील, किंवा इथून इकडं किती शिल्लक राहिल्या ते आपल्याला मोजाव्या लागतील श्रेयासहित. मग त्या मोजण्यासाठी थोडीशी ट्रिक वापरायची आहे. मी इथं काही गोष्टी लिहितोय. मुग्धाचा नंबर इकडून 12वा आहे.
म्हणजे इथला तो नंबर पुन्हा शाई बदलावी लागेल. थांबा, कलर 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 फार महत्त्वाचे असतात जेणेकरून विद्यार्थ्याला समजतं. हा जो नंबर आहे तो 11वा, हा 10वा, हा 9वा, हा 8वा आणि हा 7वा, म्हणजे हा 6वा. 6वा नंबर श्रेयाचा उजवीकडून 6वा आहे. म्हणजे इथं किती मुली शिल्लक राहिल्या? 5 मुली राहिल्या. म्हणजे 18वा नंबर श्रेयाचा अधिक 5 मुली, मुलींची संख्या झाली 23. आणि 23 जर मुली झाल्या असतील तर इकडं 11 तिकडं 11, 12वी मुलगी कुठं येणार आहे? मध्यभागी येणार आहे. म्हणून उत्तर मिळतं आहे ते आपल्याला 12. 18 आणि 12 ही उत्तरं 2 मिळतात. कशी मिळतात ते स्पष्टीकरणासहित स्क्रीनवर सांगितलेलं आहे. जलप्रतिबिंबाची आकृती फार काय अवघड नव्हती, कारण याच्यामध्ये तुम्हाला माशाचं तोंड आहे ते उजवीकडे राहणं गरजेचं होतं. ते इथं डावीकडे झाले, इथंही डावीकडे झाले चौथ्या आकृतीमध्ये, म्हणजे 1 आणि 4 तर हुकलं. त्यानंतर आता 2 आणि 3चा जर विचार केला, 2 आणि 3चा, तर साधी गोष्ट तुम्हाला इथं दिसते, साधी साधी एकदम साधी, की इथं तुम्हाला जो वरचा भाग आहे की नाही फिनचा, तो काळा केलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला जे फिन मिळणार होतं अशा प्रकारचं, त्याची खालची बाजू आरशात आल्यानंतर अशी काळी व्हायला गरजेची होती. तिथं ती फक्त 3मध्ये झालेली आहे, 2मध्ये झालेली नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळते. उत्तर कसं मिळतं ते मी सांगणं सगळ्यात महत्त्वाचं होतं, तेही मी सांगितलेलं आहे. पुढं गटात न बसणारे पद ओळखा. या ठिकाणी खुमारी म्हणजे लज्जत समानार्थी शब्द बरोबर आहे. यच्चे यावत म्हणजे सर्व हाही शब्द बरोबरच आहे. दादांत खोटे बोलणे म्हणजे पूर्णपणे खोटे बोलणे. आणि आणखी एक शब्द होता बघा, यच्चे यावत झाडून सर्व नातेवाईक जमा झाले म्हणजे सर्व, हे तिन्ही बरोबरच आहेत. सनंग म्हणजे फाटके वस्त्र, हे मात्र जोडी 100% चुकीची आहे. म्हणून आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं ते होतं पर्याय क्रमांक 1 गटात न बसणारे पद. इथं पोलाद, कांश, पितळ ही सगळी संमिश्र आहेत. विज्ञानामधला हा प्रश्न होता. म्हणजे ज्याप्रमाणे मराठीतला समानार्थी शब्द या ठिकाणी प्रश्न आला आहे, त्याप्रमाणे विज्ञानावर आधारित हा प्रश्न आहे की पोलाद, कांस्य आणि पितळ हे संमिश्र आहेत. 2 किंवा अधिक धातू एकत्र येऊन त्या ठिकाणी हे तयार होतात. चांदी मात्र धातू आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, आणखी मूलद्रव्य आहे. मूलद्रव्य, संयोग, मिश्रण, संमिश्र त्यापैकी. म्हणून या ठिकाणी चांदी हा पर्याय वेगळा होता. 69चं उत्तर होतं चांदी. 70मध्ये 24, 340, 1328 आणि 4 याचं उत्तर कसं कोणी काढले मला काही माहिती नाही. मी मात्र अगदी साधा नियम लावला या ठिकाणी. साध्या नियमानुसार पूर्ण वर्ग संख्या बघितल्या तर पूर्ण वर्ग फक्त 4च आहे, म्हणून 4 हे उत्तर मी वेगळं गृहीत धरलेलं आहे. आता मला माहिती आहे जसा नियम आपण बदलू, वेगवेगळे नियम लावून यापैकी दुसरं उत्तर निघू शकतं, मी नाही म्हणत नाही. परंतु साधं उत्तर जे 8वीच्या विद्यार्थ्याने विचार केलेला असावा तसं मी पण केला आणि 4 हे उत्तर काढले. वेगळं उत्तर येत असेल ते सुद्धा परीक्षा परिषदेकडून स्वीकारलं जाईल. मात्र ज्यांनी 4 हा पर्याय दिलेला आहे त्याचं स्पष्टीकरणही बरोबर आहे, कारण बाकीच्या सगळ्या संख्या ह्या पूर्णवर्ग संख्या नाहीत. म्हणून 4 हे उत्तर बरोबर आहे. परीक्षा परिषद तुम्ही सांगितलेलं त्यानंतर मान्य करते आणि ज्यांनी 4 हे उत्तर दिले त्यांना सुद्धा पूर्ण मार्क मिळणार आहेत. चला, NMXB आपण विचार करूयात. NMXBमध्ये जर आपण त्यांचे नंबर लिहिले, आपले नंबर लिहायचे काम नाही का, आपल्या आवडीचं काम असतं ते आपण केलं, तर इथं Nचा नंबर 14, Mचा नंबर 13, इकडं Xचा नंबर होता तो 24 आणि Bचा नंबर 2, Oचा नंबर जो असायचा आपल्या यादीमध्ये तो 15वा आणि Kचा 11वा, Sचा नंबर कुठे गेला तो, Sचा नंबर 19 आणि Gचा नंबर 7. जर तुम्ही बेरीज केली याची आणि याची तिघांची, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी किती मिळतं, तर 26च मिळतं. इथं मात्र तुम्ही जर बेरीज केली तर ते किती मिळते, 27 मिळते. म्हणून गटात न बसणारं पद होतं NM, कारण याची बेरीज 27 येत होती. म्हणून साधं सोपं उत्तर होतं, काढले आपण ते. 72व्या प्रश्नासाठी जर तुम्ही बघितलं तर इथं यांचा जो क्रम जो दिलेला आहे की नाही, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने योग्य आहे. इथंही तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने योग्य आहे. इथं मात्र तो क्रम याप्रमाणे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. इथंही तो क्रम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. म्हणजे आकृती क्रमांक 1, 2, 4 मध्ये जो क्रम आहे तो नीट बघा. 3 मध्ये तो क्रम बरोबर उलटा केलेला आहे.
म्हणून गटात न बसणारे पद पर्याय क्रमांक 3 होतं. आलो आपण बुद्धिमत्तेला शेवटच्या प्रश्नांकडं. इथेही मला तुम्हाला चित्र काढून दाखवावं लागणार आहे खरं काय घडतंय. पुन्हा पेनचा कलर बदलून घ्यायचा आहे म्हणून मी तो एकदा बदलून घेतो. ओके, इथं जाऊयात, विचार करू. पहिलं दिलेलं होतं ते R17, त्याच मार्गाने मी जाणार. R17, 13, त्यानंतर 31 आणि 31 नंतर घेतला होता त्यांनी H. असा त्यांची पट्टी मिळालेली. दुसरी पट्टी काय मिळाली? 19-23, 19-23 नंतर E, त्यानंतर 53 आणि D. सिमेट्री मिळाली का? मिळाली. तसंच मग 11P कुठे बघायचं? 11P कलर बदलतो थोडासा मी, मग 11P घेऊ म्हणजे आपल्याला कलर वेगळा घेतलेला समजेल. 11P हे पुसूयात, हे पण पुसूयात. हां, 11P कडे जायचे. पेन घेतला, कलर बदलून काळा कलर घेतो. 11P आणि P पासून कुठे गेलेत बरं? ते M कडे गेलेत. कुठं M? हां, इकडं मधूनच असा तिरका M दिसतोय बघा. 11PM आणि तिथून पुन्हा वरती 3 कडे जाऊन पुन्हा वळून L कडे गेलेले आहेत. मग आपल्याला तसंच 11 जर इथं दिसतंय, त्याचा 11चा सिमेट्रिक इथं 6 दिसतोय आपल्याला, 61 दिसतोय. 61 पासून सुरुवात करावी लागेल. 61, 59, 59 झाल्यावर मधनंच तिरकं जाऊन 41 गाठावं लागेल. 41 पासून पुन्हा वरती जाऊन K गाठावं लागेल आणि L गाठावं लागेल, तेव्हा सिमेट्री दिसते. म्हणजेच पर्याय क्रमांक, सॉरी इथं कुठं दुसरीकडेच उमटतोय, पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी मिळणारं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 2. हे अशी चित्र जर आपण आकृतीत काढली का नाही परीक्षेत पेन्सिलच्या सहाय्यानं, तर ती पुन्हा खोडता पण येतात आणि उत्तर क्लिअर कट स्पष्टपणे विद्यार्थ्यांना समजतं. चला, त्याप्रमाणेच दुसरं दिलेलं आहे ते बघू. ते दुसरं बघण्यासाठी मी इथं सगळी शाई पुन्हा एकदा पुसून घेतो. आता पुन्हा आपण दुसऱ्याच्या दिशेने जाऊया. दुसरं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पुन्हा आपल्याला पेनचा कलर सुरुवातीला निळा घ्यायचा असतो, दुसऱ्यांदा मग आपण काळा घेऊयात किंवा दुसरा कुठलाही घेऊयात. 5N कुठं हरवला? 5 हा इथं दिसतोय. 5NM म्हणजे इथून असं फिरवून 5NM करून आईकडे आलेत, पुन्हा इकडं खाली असं मिळते. 5NMI असं मिळालं. त्याचप्रमाणे 43C41, 43 इथून खाली C41 आणि 47 असं आपल्याला सिमेट्री मिळाली. हे झालं दिलेल्या भागात. आता न दिलेला म्हणजे त्यांनी सोडवायला सांगितलेल्या भागासाठी कलर बदलून हा या कलरमधून दिसतोय. तो कलर मला त्यांनी दिलेला आहे RMLJ. कुठे मग R? हां, इथं तो R, हा R ने सुरुवात करायची बरं का. RML आणि J. मग जर इथनं R ने सुरुवात केली तर आपल्याला सुरुवात कशाने करावी लागणार आहे? मग 19 सुरुवात करावी लागेल. मग 19 जर सुरुवात करायची झाली तर आपल्याला जावं लागेल, इथं जसं M कडे गेलं तसं आपल्याला 41 कडे जावं लागेल. म्हणजे 19, 41 करून माघारी L आणि परत Jच. म्हणजे 19, 41 LJ कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये तसं दिसतंय. बरोबर आहे. सिमेट्री आली पाहिजे त्या दोन्ही आकृत्यांमध्ये, असं विचार करायचा असतो. आणि बहुतांश विद्यार्थ्यांनी ही उत्तरं बरोबर काढलेली आहेत. पण आता मी जे रंगीत चित्र काढून दाखवली का नाही, त्यामुळं त्यांच्या उत्तराला आणखी पुष्टी मिळालेली आहे. चला, सगळं पुसूयात. आणि आता शेवटचा प्रश्न, 75व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 3MQ हरवला का? 3, हां इथं 3, इथं M आणि इथं Q. त्याचप्रमाणे त्याला जोडून K41F म्हणजे इथून इकडं जाऊन F सिमेट्री मिळाली. आता 5NP कुठं हरवला? हा इथं 5NP. सोपंच होतं. मग इथं पुन्हा सुरुवात कुठनं करावी लागेल? 43 पासून सुरुवात करावी लागेल. 43C आणि 59, 43C59 मिळाला पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये 75 पैकी 71 ते 72 प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत स्पष्टीकरणासहित. 2-3 प्रश्न शिल्लक राहिलेत. अर्थात त्याची उत्तरं संध्याकाळपर्यंत मला नक्कीच मेंदूतून बाहेर निघतील आणि आपण ती दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ती देऊयात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. इतर विद्यार्थी जे आपले आहेत, शिक्षक आहेत, आपण शिक्षक असाल तर आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा आणि
त्यांनाही या ज्ञानाचा फायदा होऊ द्या. शेअर करायला फार काय पैसे पडत नाहीत आणि ज्ञान मिळवायलाही काय फार पैसे पडत नाहीत आणि ज्ञानाचा प्रसार करायलाही फार काय पैसे लागत नाहीत. धन्यवाद. याप्रमाणे आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. गणिताचा व्हिडिओसुद्धा पूर्ण 50 प्रश्नांचा उत्तरासहित तयार आहे, तोही पहा. बाजूला तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवले जात आहेत यूट्यूबच्या सौजन्याने, तेही पहा. दोन्ही बाजूला 2 आहेत, पहा. ते बघितले तर बरं होईल. आणि अशा पद्धतीनं आपण एकंदरीतच आपली जी काही सिस्टीम या ठिकाणी होती सगळी वापरातली, तिचा उपयोग करून आपण पूर्णपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत करून घेतलेली आहेत. 8वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि उत्तरं आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. धन्यवाद.